आले का रमेश पाटील? झालं बा तुमचं काढून एकदाच. ते मोजापोते किती झाले ते, आणि ते ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं की नाही? देवा, लईच पडवलं वाटते तू पोराला. पातच काढून टाकलं तुम्ही सगळं. मग पाणी प्यायला बी जाऊ दिलं नाही आम्हाला. अबे तुम्ही पाणी प्यायला गेले असता आणि तिकडे ते पाऊस आला असता तर काय केलं असतं? म्हणून पटापट करून गडबड करून काढून घेतलं. अबे गबरू करावं लागते ना. आता हे उन्हाळा चालू उराला तरी अवकाळी पाऊस परेशान करताय असा. मग शेतकऱ्याचं आहेत ना काही चालू, मग करावं लागते जरासं. अहो पण पाणी प्यायला तर जाऊ द्यायचं, पाणी प्यायला बी जाऊ दिलं नाही देवा भाऊ ना. अबे चाल ना, आता तुला पाण्यासोबत हॉटेलात भजे विचारतो चल. मी ते ट्रॅक्टरवाल्याला बोलवलं, ते येते ते तेवढी एकदा मला पोते टाकून दे बा ट्रॅक्टरमध्ये. आणि ते दीपक भाऊकडे गेले का ते गुत्तेदार? हो, दीपक भाऊच्या शेताकडे चाललो बा म्हणे, ते सांगून तर गेले इथून. आता त्या गुत्तेदाराची बिले हे आहे, ते टोळीले मध्येच कोणतरी गायब करते, माझ्या शेतात चाल करून. हो ना, ते दीपक भाऊन संगीता वहिनी आले होते ना काल, ते आपला कप्तानी. मग मी म्हटलं कोणी असलं तर पाहिजे, पण दिलं होतं मग त्या गुत्तेदाराचा नंबर लावून त्याला. आता काय गुत्तेदार बी मधातच कोणी इकडे पावसामुळे ना सगळे लोक परेशान आहे, कोणी बडून नाही राहिलं गुत्तेदाराला. अरे हो, काही खरं नाही. ते काल वाड्यातलं राजा आलं आणि मधातच टोळी घेऊन गेलं आणि तिकडे दामू पाटील लागले वडायला. अरे हो, दामू पाटील तिकडे फोनवर रडू राहिले होते त्या लोकांना. हवा त्याची तर लईच मजा झाली काल. ते आम्ही होतो ना त्या टोळी सोबत काढायले. ते काय झालं, दामू पाटील लावून राहिले त्या राजाला फोन, टोळी कुठे घेऊन गेला म्हणून. आणि मग तो राजा गेला त्याचा फोनच नाही उचले. मग दामू पाटलाला माहित झालं वाटते का पंजाबी आहे त्याच्यासोबत. मग पंजाबले फोन लावे, मग इकून पंजाबनं उचलला. पंजाबले म्हणे टाक लाऊडस्पीकर दे म्हणे त्या राजाला. जो झापला दामू पाटला ना, की राजाने टोळीच लगे काढली बाबा. जा म्हणे त्या दामू पाटलाकडे, नाही तर काही खरं नाही माया. हा राजा लेखाचा ना काही ना काही चित्र धंदे करतच राहतो. काय दामू पाटलाकडे चाललेली टोळी घेऊन जायची? अरे प्रत्येकानं आपले नंबर लावलेले आहे ना, ज्याच्या नंबरनं काढायचं. आता ज्याचे होते त्याचं होते, ज्याचं नाही होते मग चालते काहीतरी. आता अहो त्या राजाला लय म्हटलं मी, नेऊ नको रे. ते दामू पाटलांना पहिलेच सांगितलेलं आहे, 4 वेळा फोन केले. त्या माणसानं लई दिवसापासून नंबर लावून ठेवला होता. आता पाऊस आला तर सगळे माग लागले याच्या करून. त्या माणसाचं कसं आहे, दामू पाटलाचं तारीख देतो तो, त्याच्या बाई लई सिस्टमॅटिक काम असते. अरे दामू पाटला काय पाहा लागते, पूर्ण कॅलेंडरवर असं लिहूनच राहते आणि अशी छोटीशी डायरी घेते, ही तारीख ती तारीख. बापरे, त्या माणसाचं काम लय खतरनाक आहे. खायलीच्या राजाने त्या माणसाची टोळी पडावा मधातून. अरे ते राजा तर सोडा, दामू पाटलाने गुत्तेदाराला बी असा झापला, त्याला म्हणे तुम्हाला गावातच पाय नाही ठेवू देत. सगळ्याचीच गडबड आहे काढायची. म्हणजे गुत्तेदाराने बी खायला बहीण जावं तिकडं. फुकट दामू पाटला सोबत त्यानं वाढ करून घेतलं. नाही तर दामू पाटील ज्यासोबत चांगले त्यासोबत लय चांगले आहे, पण त्यांच्या कोणी असं वाईटात घुसलं की मग काय करणार त्याचं. मला सकाळी 7 वाजताच फोन आला ना दामू पाटलाचा. म्हणे देवा 2 वाजेपर्यंत ढीक मारून होते, 2 वाजता मळणी घेऊन येजो. मी म्हटलं येतो ना. आता पहा 1 वाजला, आता भाकर खातो जाऊन, बस लगेच मळणी नेऊन त्याच्या पहिले शेतात लावा लागते, मला उभंच करावं लागतं तिथं. 2 म्हणजे 2च आहे त्याचे. आणि मला भज्याचा अर्थ म्हटले त्याचं काय? अबेले का गबरू, संध्याकाळची चारतो ना. हे गबरू तू बोलो पोरं, ते आपल्या ट्रॅक्टरमध्ये पोते टाका, जाताच तुम्हाला हॉटेलात भजे चारतो आणि मग घरी जाऊन पोते उतरा. घे काय भजे मग जाता आता, टाक पोते ते आता पटापट. ते भजे चारू राहिले म्हणजे काय तुमच्या भज्याचा विषय संपला नाही? तुमचे भजे संध्याकाळी खातोच आम्ही. अबे चारतो ना लेका भजे, का भजावून गेला का तू? चला टाका पटापट पोते ते. चला मग, चला रमेश पाटील येतो मग मी. हो देवा, या तुम्ही. इतका वेळ लागतं का बे तुला धार मारायले? आता येतो म्हणला 5 मिनिटात, अर्ध्या तास आपण गायब आहे तू. अबे गजाले का तू 5 मिनिटं म्हणतो ना अर्धा तास गायब होतं. तो गबरू किती वेळचा एकटाच आपला पोते हलू राहिला इकडून तिकडं. अरे देवा भाऊ, नैसर्गिक प्रक्रिया आहे ते, जरा हळू झाली आज. तू ही प्रक्रिया बरी, पोते उचलायचं म्हणलं की बरोबर त्याच वेळेला येते. मला माहित आहे, सगळे नाटकं करतो तू. पोतं उचलायचं जीवावर येतं ना तुया. अबे लेका गबरू, काय म्हणतं लेका, सांग कोणते पोते कुठे टाकू? अबे गजा, ते आता ट्रॅक्टर येते, ते रमेश भाऊ ट्रॅक्टर सांगितलं, ते ट्रॅक्टरमध्ये सगळे पोते घाला आणि ते रमेश भाऊच्या घरी नेऊन उतरवा. ते मधात रमेश भाऊ तुम्हाला भजे विचारतो म्हटले, ते भजे खान मुकाड्याने ते झालं की पुन्हा तिकडे त्या दामू पाटलाच्या इकडे या. 2च्या पहिले तिथं उभे वावर येऊन, नाही तर दामू पाटलाचं काही खरं नाही बरं. मग संगे तू इथंच थांब, ते वरच्या ढेल्यात गुत्तेदार आले म्हणते, त्याला सांग तू कुठे ढीक मारायचं ते. हो या लवकर जाऊ मग. संदीप, ते वरच्या ढेल्यात गुत्तेदार आले म्हणते, मी येतो जाऊन तिकडं. ते पाहिजे जरा माती गिती काडी मारतो नको जास्त मशीनला. अरे दीपक भाऊ तुम्ही बिंदास जा, मी पाहून इथं. येताना पाणी पण घेऊन या तिकडून. हो आणतो मी पाणी येतानी. संदीप भाऊ ते काडी पाहिजे, काडी उरायली वाटते जास्त. बे हन्म्या, ते सेटिंग कर बरोबर, काडी मारायला तिकडं. अरे पण मी तर काहीच केलं नाही, अशी कशी काडी मारायली तिकडं? ते काड्या का मीठा करायला का ते करते मशीन कधी कधी होते बरोबर ते. तू त्या मशीनला काड्या नको करू, काही काड्याकडे मारत नाही ते. ए पर पटापट घास टाका त्याच्यात, पाण्या पावसाचं उगे टाइमपास करायला तिथं. पाण्या पावसाचं लवकर घ्या. हो होते वहिनी, तुम्ही नका काळजी करू. दुसरं काय नाही, अवकाळी पाऊस चालू आहे ना, काही ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे वाटायला कसं तरी व्हायला आता. ए उम्या, ते टोपलं भरलं तिकडं, उचल ते. त्या उम्याचं थोडी लक्ष राहते, नुसता मोबाईल मध्ये बोट घुसत बसते तो.
तुमचे मोबाईल लेखो एकदम त्या मणींद्रातच टाकतो एक दिवस. अबे काढायला आले तर लक्ष देत जण. पाण्या पावसानं पहिलेच परेशान आहे लोक. तुम्ही टाइमपास करू राहिले तिथं. ते दीपक भाऊ मला सांगून गेले. पाण्या पावसाची आधीच परेशान चालू आहे, जरा लवकर लवकर घ्या ना पोरं. ए सरजा तू होय बरं जरा ढिगावर. हे पोरं लई टाइमपास करायले. कोच बरं मला पटापट. त्या सर्जाला नका पाठवू, तो कचाकच कोसते माल, मग ते मशीन जाम होते आणि थांबते, मग पुन्हा ते इंजिन फिरवा लागते. ए ते दीपकराव आले तिकडून. 2-4 दिवस झाले परेशान आहेत ते पाण्या पावसाचे. चला घ्या पटापट काढा बरं. काय संदीप चालू आहे बरोबर? दीपक भाऊ चालू आहे सगळं, नका टेन्शन घेऊ. आता जरा पाहा ना, ऊन बी पडलं चांगलं. आता काही पेत नाही पाऊस घेऊस. मी काय म्हणते, मी जाऊ का घरी? लेकरं वाट पाहून राहिलं घरी. हो तू जाय घरी. ते लेकर शाळेतून आले असतील, वाट पाहिले असतील. बरं मग तुमच्या जेवायचं कसं काय करायचं? मी सांगतो ते फोन करून काय करायचं ते. मी इकडे वरे चालू आहे ना गुत्तेदार, इकडे यायचे चालू आहे. काय तर मी सांगतो तुला. बरं मग पक्या भाऊजी इकडे आले तर वाटलं ना डबा. तू जाय आता घरी, मी सांगतो तुला फोन करून नंतर. बरं जातो मग मी घरी. ए हन्म्या तिकडे लक्ष ठेव, काड्याकडे मारतो ना जास्त. अरे दीपक भाऊ नाही मारत काड्या, नका टेन्शन घेऊ. संदीप कुटारात तर नाही चालणार बरं? अरे नाही दीपक भाऊ, त्याला मध्ये चालणे ना, कुटार गिटार काहीच येत नाही, फक्त धुडाचे ते बाहेर. सर्जाला नाही पाठवलं का ढिगावर आज? अरे नका दीपक भाऊ, त्यांना पाठव, ते सगळे मशीन जाम करून टाकते. अबे एकदा केली म्हणून काय डबल मशीन जाम होत असते का? ते तेव्हा जास्त घास अटकला होता, वल्ला होता ना माल त्याचा. ते पांडू तर शेतात नाही का, ढीग भिजला पावसानं. एक तर भिजलेला ढीग आणि वरून चढवला आम्ही सर्जाले. सर्जा मार्कोच्या मशीन मध्ये गेली, मशीन जाम होऊन झाला अटकलं. ते बसला अर्धा काम बेंगला आमचं मग तिथं. नाही आपला माल तसा कणकण आहे, निघतोय फटाफट. या हनमेल मी ते सांगू राहिलो, ते वल्ला होता याला नाही, हा कणकण वाळलेला माल आहे. जाऊ का बरे मग? हो का ढिगावर? हो चल जा, टाक दा पटापट माल. पटापट काढू करू दीपक भाले मोकळं. मग वरच्या ढेल्यात होते का मग गुत्तेदाराचा ढेक लावून तोपर्यंत? हो ना, झाला ना त्याने, केला ना चालू ढेक लावणं. आता इथलं झालं की नाही तिथं लाव. या अवकाळी पावसानं निकालच लोकांना परेशान केलं बा. हो ना राजे हो, ह्या अवकाळी पाऊस काय माणसाचा तोंड चालायला घास काढून नेत होतं काय की? हरभऱ्यावाल्याचं बरं आहे, ते गव्हावाल्याचं तर पार गहू झोपूनच गेला. ते शावकाराच्या एरीच्या ढिल्यातला पारच गहू असा झोपूनच गेला. दामू पाटलाच आहे गेला ना. बराच त्याच्या तिकडे वरचा 2 एकर होता म्हणे, पार झोपला ते बी. म्हणूनच तर म्हटलं हरभऱ्यावाले तरी जरा बरे आहे. हो ना, शेवटी निसर्ग आहे, कोणाचं काय चालतंय त्याच्यापुढे. ते एकदम बरोबर बोलले तुम्ही दीपक भाऊ. ज्याच्या ज्या नशिबात आहे ते होते. होय मग सरच्या वरे काढ पटापट. मंडळी, अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. काही लोकांचा गहू गेला, काही लोकांचा हरभरा गेला. साऱ्या जगाचा पोशिंदा म्हणून ज्याची ओळख आहे तो आपला शेतकरी अशा कुठल्या नाही कुठल्या संकटात सापडतच असतो. तर मंडळी, अशा या सगळ्या संकटातून वर येण्याची ताकद सुद्धा एका शेतकऱ्यातच आहे. तर आमच्या भेंडीपूरमध्ये सगळ्यांची लगबग चालू आहे हरभरा काढायची. पाऊस पाण्यामुळे सगळे लोक गडबड करताय. तुमचा हरभरा जर काढून झाला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हा मंडळी, आमच्या गावरान स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.